आताच्या काळात जेव्हा क्लायमेट चेंज सारखे इश्यू आम्ही आता घराघरात बोलाक लागलेलो असतो, हा कल्चरक इकॉलॉजिकली एक्सप्लेन करणं आणि खरो जो त्याच्यातलो जो आध्यात्मिक भाव असा आणि नैसर्ग जपण्याचा भाव आ तो समजून घेणं खूप गरजेचा, नाहीतर त्याचा इव्हेंट जातलो। फोटो काढूया। एक झाड तोडण्याच्या मागे जी झाडा जपण्याची परंपरा असा, हजारो झाडा जपण्याची, हजारो गिरोबा, हजारो फणस जपण्याची परंपरा असा, ह्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची इतर जंगलतोड होऊची नाही, ह्याच्यावरती येणारे निर्बंध हे गावान स्वतःवरती घेणं ह्या खरा कल्चर जपणं असं माका वाटतं। म्हणून आजच्या काळात ह्याचा रिलिव्हन्स असो। ज्या काळामध्ये ह्यो गिरोबाची जी प्रथा येली त्या काळात तुमच्या गावात कसल्याही प्रकारची मटेरियलिस्टिक डेव्हलपमेंट नाही होती। तुमच्या गावात स्लॅबची घरं नाही होती, तुमच्या गावात मोठे रस्ते नाही होते, तुमच्या गावात मॉल्स नाही होते, तुमच्या गावाचा निसर्ग ह्यो 100% तुमचं होतं। आम्ही आज प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गणपतीचे ठेवतो किंवा देवाच्या नावानं मंदिरं बांधतो कोटी कोटी रुपयाची, ज्याचा कोकणाशी काही संबंध नसता त्यांच्या आर्किटेक्टचो। मग अशा पद्धतीचा आज आमकाच सुद्धा, कारण आमच्याकडे पैसो येलो।